औषधी बहुगुणी आहे. याचं झाड लावणं अगदी सोपं आहे. त्याला एका वर्षातच फुलं लागतात. जागा फार लागत नाही. आपल्याला पाहिजे तेवढी उंची ठेवता येते. त्याची फुलं खूपच नाजूक आहेत. त्याला बी येतं, शेंगा येतात आणि त्या शेंगा, फुलं, पानं सगळीच औषधी आहेत. ते कुंडीत पण आपल्याला लावता येते. त्याला एका वर्षातच फुलं येतात. मोठ्या कुंडीत पण छान येते. ते फुलं खूप छान दिसतात. सकाळी मधमाशा येतात त्यांच्यावर. त्यांचं खूपच आवडीचं हे. आणि हे औषधी आहेत. आपल्या मुलांना जर पोटात गॅस झाला, पोट साफ होत नसेल तर त्याचा रस काढून मुलांना द्यायचा 1-1.5 चमचा. त्याचा गुलकंद तयार करता येतो. गुलकंद तयार करून तो रोज 1 चमचा खायचा. शक्तिवर्धक आहे. मानसिक आजार बरे होतात त्याच्यामुळे. मन शांत होते. कमजोरी कमी होते. हृदयाची शक्ती वाढते. मानसिक सगळं आजार बरे होतात. फुलांचा सीझन नसताना फुलांची सुकवून आणि त्याची पावडर करून ठेवायची. ती रोज 1 चमचा दुधातनं घ्यायची. त्याच्यामुळे आपली शरीराची क्षमता वाढते. अंगावरून पांढरे जात असेल तर ते थांबतं. आणि जर अंगावरून लाल जात असेल तर ते पानं आणि फुलं दोघांची पावडर करून दुधातनं घ्यायची. पाना फुलांची शेंगांची भाजी छान लागते आणि फारच शक्तिवर्धक आणि औषधी आहे.